अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. रिलिजियस काकू या आपल्या चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत करते आणि व्हिडिओला सुरुवात करते. बघा, आपण गुरुचरित्र हा दिव्य ग्रंथ आहे आणि या ग्रंथामधला कुठल्या अध्याय वाचल्यावर आपल्या ज्या काही अडी-अडचणी असेल त्या निघून जातात आणि आपली मनातली इच्छा पूर्ण होते. तर ही सेवा आपल्याला म्हणजे कुठला अध्याय वाचल्यानंतर आपल्याला फक्त ही सेवा आपल्याला 3 दिवस करायची आहे. आणि ही 3 दिवस आपण सेवा केली तर बघा, मोठ्यातली मोठी इच्छा तुमची पूर्ण होते आणि जे काही मोठ्यातलं मोठं संकट असेल ते सुद्धा निवारण होतं. कारण हा ग्रंथच इतका दिव्य ग्रंथ आहे, की आपण जो म्हणजे पठणाला आपल्या हातात जरी घेतला तर आपले संकट हळू निवारण व्हायला म्हणजे निवारण व्हायला सुरुवात होते. इतका पॉवरफुल ग्रंथ आहे हा. आणि हा ग्रंथ असा एरवी कधीही म्हणजे हाताळला तर चालणार नाही. आपल्याला जेव्हा हे छोटासा आपल्याला जो काही अध्याय वाचायचा आहे, त्यासाठी एक सेपरेट छोटं त्या अध्यायाचं आपल्याला पुस्तक मिळतं. तर ते आपण पूजेच्या साहित्याच्या दुकानामध्ये आपल्याला ते पुस्तक मिळून जाईल, तर ते पुस्तक घ्यायचं. प्रत्येक वेळेस हे अध्याय पठण करण्यासाठी एवढा मोठा ग्रंथ आपल्या हातात घेणं हे बरोबर नाहीये. कारण ते इतका दिव्य ग्रंथ आहे, की आपण त्याला नेहमी-नेहमी हाताळणं हे सोपं नाही आणि पावित्र्य राखणं हे खूप आपल्यासाठी गरजेचं आहे. कारण ग्रंथ इतकं पवित्र ग्रंथ आहे, की त्याला इकडचं-तिकडचं कुठलंही हात लागलेला चालणार नाही. कुठलं कोणी आता घरं पवित्र असलं पाहिजे. त्यासाठी आपण त्या ग्रंथाला जेव्हा आपण पूर्ण पारायण करणार आहोत गुरुचरित्राचं, तेव्हाच ते 7 दिवस आपल्याला त्या ग्रंथाला हात लावायचा आहे. अन्यथा आपल्याला एक अध्याय वाचायचा, तेव्हा आपण छोटं सेपरेट पुस्तक मिळतं त्या अध्यायाचं, ते आपण आणायचं आहे. आणि ते पण असं कमी किमतीत मिळेल, काही जास्त किंमत नाही. ₹15-20 पर्यंत तुम्हाला त्या अध्यायाचं पुस्तक मिळून जाईल. तर बघा, आपल्याला हे अध्याय पठण कसं करायचं आणि कोणी करावे? तर हे अध्याय पठण आहे पहा, कोणालाही करता येतं. ज्यांना अडचण आली, ज्यांची काही इच्छा बाकी आहे, त्यांनी हे अध्याय पठण करू शकता. आणि ह्या अध्याय पठणाला वयाचं म्हणजे काही हे नसतं, की अट नसते, की इतकंच वय याला. ज्यांना वाचता येत नाही त्यांनी श्रवण जरी केलं मोबाईलवर लावून तरीही चालतं. कारण प्रत्येकालाच इच्छा असते कुठली ना कुठली. आता कोण वय जर झालं, काही इच्छा जरी नसेल, बाबा त्यांचं आजारपण असतं, की हे माझं आजारपण कमी झालं पाहिजे, ते कमी झालं पाहिजे. ही सुद्धा आपली इच्छाच आहे. त्यामुळं आपण वयाचं काहीही कुठलं बंधन नसतं. त्यामुळे सगळ्यांनी हे अध्याय पठण करायचं आहे. इच्छा असेल त्यांची, ज्यांचे संकट आहे, ज्यांचे आजारपण आहे, त्यांनी सुद्धा हे अध्याय पठण केलं तर नक्कीच त्यांच्या अडी निघून जातील आणि मोठ्यातली मोठी इच्छा सुद्धा पूर्ण होईल. तर बघा, असं आपल्याला ज्यांना वाचता येत नाही त्यांनी मोबाईलवर लावून तुम्ही श्रवण करू शकता. तर बघा, आपल्याला सुरुवातीला हे पठण करताना आपल्याला संकल्प करायचा आहे. जेव्हा आपण उजव्या हातात आपल्याला पळीनं पाणी घ्यायचं आहे, त्यामध्ये हळदी, कुंकू, अक्षता टाकायची आहे, फूल टाकायचं आहे आणि आपण दत्त महाराजांना, स्वामी महाराजांना आपण संकल्प आपलं सांगायचं आहे, आपली इच्छा पूर्ण करायची आहे. म्हणायची आहे, की माझी ही इच्छा आहे आणि मी 3 दिवस हे अध्याय पठण करणार आहे. तर मला 3 दिवस शक्ती द्या. माझ्याकडून 3 दिवस हे म्हणजे करून घ्या. कुठलीही अडचण येऊ देऊ नका आणि माझी इच्छा पूर्ण होऊ द्या. अशी आपल्याला संकल्प येऊन तो पाणी आपल्याला ताम्हणात सोडून द्यायचा आहे. आणि आपल्या घरामध्ये दत्त महाराजांचा फोटो, स्वामींची मूर्ती असेल तर आपल्याला त्याची पूजा करून आपल्याला हार, धूप, दीप, अगरबत्ती ओवाळायची आहे आणि पठण करायला बसायचं आहे. जेव्हा तुम्ही पठण करायला बसताल, तेव्हा हे आपल्याला आपला जो ग्रंथ आहे, जी काही आपण पोथी आहे, त्याची सुद्धा आपल्याला पूजा करायची आहे. त्याला सुद्धा आपल्याला धूप-दीप ओवाळायचा आहे, अक्षदा, फूल व्हायचं आहे आणि मग पठण करायचं आहे. कारण हा दिव्य म्हणजे नुसता दिव्य ग्रंथच नाही, हे कल्पवृक्ष म्हणजे ग्रंथ आहे. जेव्हा तुम्ही ह्या ग्रंथासमोर बसून जेव्हा आपली काही इच्छा बोलता, तर नक्कीच तुमची इच्छा अगदी भरभरून तुम्हाला कृपा आशीर्वाद प्राप्त होतो. इच्छा मनातली इच्छा लवकरात लवकर पूर्ण होते. असा हा कल्पवृक्ष आहे. त्यामुळे तुम्ही जी काही अडचण असेल, तर तुम्ही गुरुचरित्र ग्रंथ जर पठण केलं, तर नक्कीच तुमची इच्छा म्हणजे पूर्ण होते आणि जे काही संकट आलेलं असेल घरावर, ते सुद्धा आपलं निघून जातं. तर बघा, आपल्याला हा अध्याय पठण करायचा आहे. तो म्हणजे आपल्याला 14वा अध्याय आहे. तर 14वा अध्याय पठण करताना आपल्याला जेव्हा आपण बसतोय, तेव्हा त्या पोथीची आपल्याला पूजा करायची आहे. जे काही छोट्या एका अध्यायचं जरी असेल, तर त्याला आपल्याला हळदी, कुंकू, अक्षदा, फूल व्हायचं आहे. जो काही आपल्याला खडीसाखरेचा नैवेद्य ठेवायचा आहे समोर आणि आपल्याला पठण करायला बसायचं आहे. तर ते आपल्याला असं त्याला जास्त वेळ लागणार नाही. एक 10 मिनिटं, 5 मिनिटात तो अध्याय पूर्ण होतो. पण 3दा उठ-बैस आपल्याला त्या करायचं नाही. पठण करायला बसल्यानंतर आपल्याला 10 मिनिटात जरी पूर्ण झालं, तर आपल्याला 10 मिनिटात एकदाच पठण करायचं आहे ते. आणि तुम्ही सकाळी करू शकता किंवा दिवे लागायच्या संध्याकाळी, जसं तुम्हाला वेळ मिळेल तसं तुम्ही. पण जेव्हा जर संध्याकाळी करताल, तेव्हा तुम्ही बाहेरून आल्या असताल, तर तेव्हा हात तोंड धुवून आपल्याला देवाच्या समोर आपल्याला एका बाजूला पठण करायला बसायचं आहे. आणि आपल्याला मध्ये-मध्ये बोलायचं सुद्धा नाही. कारण आपल्याला 10 मिनिटाचाच अध्याय आहे. त्यामुळे आपण
कुणालाही त्या 10 मिनिटात बोलू नये. कारण आपला त्या पोथीमध्ये म्हणजे अध्याय वाचताना आपल्याला एकाग्र चित्त पाहिजे. जेव्हा तुम्ही श्रद्धा ठेवून, जेव्हा विश्वास ठेवून जर तुम्ही पठण केलं, तर नक्कीच याचं फळ आपल्याला लवकरात लवकर मिळेल. आणि आपण जर नुसतं पठण करत बसलो, आपलं लक्ष इकडं-तिकडं, तर आपल्याला लवकर फळ मिळायला वेळ लागेल, आपल्याला विलंब होईल. पण आपल्याला कसं फळ लवकरच पाहिजे असतं. त्यामुळे आपण सेवासुद्धा अशी आपण श्रद्धा, विश्वास ठेवून आणि एकाग्र चित्ततेनेच आपल्याला ही सेवा करायची आहे. तर आपल्याला ही म्हणजे अगदी किती मोठं संकट असू द्या, ही जर सेवा आपण चालू केली, तर नक्कीच आपलं संकट निवारण होतं. तुम्ही मग 3 दिवसाचं करा, 11 दिवस, 21 दिवस हे पठण तुम्ही तुमच्या ह्याच्यावर ठरवून संकल्पामध्येच आपल्याला बोलायचं आहे. मी 3 दिवस, 11 दिवस जे काही तुम्हाला करायचं आहे तितके दिवस. जशी तुमची मोठी अडचण असेल, तर तितकं तुम्ही वाढवून करू शकता. हे 14वा अध्याय खूप महत्त्वाचा अध्याय आहे आणि मोठ्यातली मोठी अडचणसुद्धा या अध्यायाने निघून जाते. तर बघा आपल्याला म्हणजे जेव्हा आपण दत्त महाराजांसमोर बसतो, तर तेव्हा आपल्याला दत्त महाराजांचं सुद्धा नामस्मरण करायचं आहे. स्वामींचा सुद्धा आपल्याला नामजप करायचा आहे. कारण जितकं तुम्ही घरामध्ये नामजप करताल, तितकी पॉवर आपल्या घरामध्ये येते, ऊर्जा आपल्या घरामध्ये येते, सकारात्मक ऊर्जा आपल्या घरात तयार होते आणि आपल्याला सगळं पॉवर जी काही ऊर्जा आपल्या म्हणजे एकत्रित होऊन आपलं जे काही आपण पठण करतो, तर त्याला आपल्याला यश येतं. कारण सगळ्या बाजूंची जर ऊर्जा आपल्याला मिळाली, तर एकदम ऊर्जा भरपूर होऊन आपलं जे काम आहे ते एकदम सक्सेस होतं आणि लवकर पूर्ण होतं. एक तर तुमचं 3 दिवसात पूर्ण होईल, 5 दिवसात पूर्ण होईल. पण विश्वास ठेवून करा. नक्कीच तुम्हाला हे 14वा अध्याय पठण केल्याने तुम्हाला यश येणार आहे आणि कुठलीही अडचण असेल तर ती सुद्धा निघून जाणार आहे. आणि नक्कीच तुम्ही आणि ह्या म्हणजे पठणाला तुम्हाला वार बघायची गरज नाही. जसं तुमचं आज म्हणत आलं, तुम्ही उद्या सकाळी सगळं स्नान वगैरे आवरून झाल्यानंतरही तुम्ही पठणला बसू शकता. असं म्हणजे त्याला तिथी, वाराची गरज नाही. जेव्हा आपल्याला बघा, आपल्या मनात इच्छा आली, की ही देवांचीच इच्छा आहे, की आपण आज उद्यापासून आपण पठणला बसणार आहोत, अध्यायाला पठणला बसणार आहोत. आणि असं जर देवाची इच्छा असेल, तर नक्कीच आपल्याला भरभरून कृपा आशीर्वाद प्राप्त होतो. आणि स्वामी तर नक्कीच आपल्या भक्तांना कृपा आशीर्वाद प्राप्त करतात. फक्त स्वामींना आपल्याकडनं सेवा हवी असते, दुसरं काहीही नको. तर मग आपल्याला फुल नाही, फुलाची पाकळी आपण ही सेवा म्हणून आपण करायची. नक्कीच आपल्या ह्या सेवेला म्हणजे अगदी ही प्रभावी सेवा आहे. तर ह्या प्रभावी सेवेला यश मिळतं आणि आपले स्वामी म्हणजे स्वामी महाराज आपल्यावर कृपा आशीर्वाद प्राप्त करतात. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. माझा जर व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.